बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना, तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या लहानशा शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र. काल अयोध्येमधून पत्रकारिता करत असताना एबीपी माझाची प्रतिनिधी ज्ञानदा हिच्या डोळ्यातनं काल पाणी आलं. ज्ञानदा काल भाऊक होताना आपण सर्वांनी पाहिलीत. आता ज्ञानदा रडते म्हणतात उभ्या महाराष्ट्रात त्याची बातमी होणारच. कारण ज्ञानदा हे पत्रकारितेतलं अनेक तरुणांचं क्रश असू शकतं, मला माहित नाही. कारण ज्ञानदाचे मीम्स इतके व्हायरल होतात. ज्ञानदा काय सांगते, ज्ञानदा काय बोलते, काय विचार मांडते, या अशा अनेक प्रकारचे मीम्स व्हायरल होताना आपण सर्वांनी पाहिलेले आहेत. ज्ञानदाचा वेगळा काही परिचय करून द्यायची मला गरज वाटत नाही. खरं तर वेगळ्या अर्थाने म्हणायला गेलं तर ज्ञानदाला एबीपी माझाचा निष्ठावंत तुम्ही म्हणू शकता. अगदी 10 वर्षांपूर्वीचे ज्ञानदाचे व्हिडिओ काढलात तर तुम्हाला ज्ञानदा स्टार माझावर दिसेल. कारण त्यावेळेस मला वाटतं एबीपी हे स्टार माझा होतं आणि आता ते एबीपी माझा झालेलं आहे. म्हणजे त्याही वेळेस ती माझावर होती, याही वेळेस माझावर आहे. म्हणजे ज्ञानदाला तुम्ही माझाचा निष्ठावंत असं म्हणू शकता. कारण हे वारं काय फक्त राजकारणात राहिलेलं नाहीये, इकडून तिकडे बेडूक उड्या मारणं आता हे सगळीकडे पसरू लागलंय. तुम्हाला कधी कधी असा झांगडगुत्ता होईल, अरे हा रिपोर्टर ह्या वाहिनीवर कसा काय आला, हा रिपोर्टर काल मी त्या वाहिनीवर पाहिला होता, आज ह्या वृत्तवाहिनीवर, उद्या भलत्याच वृत्तवाहिनीवर. असं बऱ्याचदा होतं. कारण आता रिपोर्टर 5-5, 6-6 महिन्यात आपलं माध्यम बदलतायत, वृत्तवाहिन्या बदलतायत. त्यामुळे तो झांगडगुत्ता होतोय हे मात्र नक्की. चला, तो माझा विषय नाही. पण विषय जेव्हा ज्ञानदाचा निघतो, उभ्या महाराष्ट्रात त्याची न्यूज होते, त्याची बातमी होते, हे मात्र नक्की. काल ज्या वेळेस ज्ञानदाच्या डोळ्यातनं अश्रू आले, मला वाटतं मंदिर समितीच्या कुठल्या तरी प्रतिनिधीची ती मुलाखत घेत होती, त्यावेळेस समोरची व्यक्ती भावनिक झाली, त्यामुळे ज्ञानदा भावनिक झाली, ज्ञानदाच्या डोळ्यातनं अश्रू आले. आता मनुष्य म्हटलं तर त्याच्याकडे हृदय नावाचा भाग असतो, अश्रू येऊ शकतात. अश्रूला असं काही वेळ काळ नसते की विचार करून येतं. आणि माणसाच्या डोळ्यातून अश्रू त्याच वेळेस येतात ज्यावेळेस माणूस खऱ्या अर्थाने त्याचा विचार करत असतो. त्यामुळे प्रश्नचिन्ह इथे ज्ञानाच्या अश्रूवर नाहीच. मुळात प्रश्नचिन्ह त्या वेळेवर आहे, ज्या क्षणाला ते अश्रू येतात किंवा त्या कारणाला, ज्या कारणासाठी ते अश्रू येतात त्याच्यावर आहे. कारण ज्यांनी कुणी हे प्रश्नचिन्ह तयार केलेत, लक्षात घ्या मला काय सांगायचं आणि बारीक विचार करा, मी काय म्हणतोय त्याचा बारीक विचार करा. ज्यांनी प्रश्नचिन्ह तयार केले त्यांनी काही प्रश्न विचारलेत. हे प्रश्न ज्ञानदाला खऱ्या अर्थाने नाही आहेत, हे प्रश्न खऱ्या अर्थाने प्रशासनाला आहेत. कारण ज्यांनी हे प्रश्न विचारले त्यांनी मणिपूरचे दाखले दिलेत, त्यांनी दाखले दिलेत साक्षी मलिकचे, बबिता सिंग फोगटचे दाखले दिलेत. ती ऑलिम्पिकची पदकं दिल्लीच्या रस्त्यावरून फरफटत नेली जात होती, त्यावेळेस अश्रू आले नाहीत. हे त्यांचं देखील कारण काही असं चुकीचं मला वाटत नाही. किंवा मणिपूरमध्ये प्रभू श्रीरामांच्या भगिनींना ज्यावेळेस तिथे नागवं करून फिरवलं जात होतं, त्यावेळेस कुणाच्याही देशभरामध्ये कुणाच्याही डोळ्यामध्ये अश्रू आले नाहीत. हा ज्यांनी कुणी हा प्रश्न विचारलाय त्यांचा प्रश्न देखील हा व्यर्थ प्रश्न नाहीये, हे देखील मात्र तितकंच सत्य. पण जर तुम्ही मला विचाराल, माझं प्रश्नचिन्ह हे ज्ञानदाच्या अश्रूंवर मुळातच नाही. माणसाच्या मनात भावना असतात, तिच्या डोळ्यात अश्रू आले, तिच्या मनामध्ये प्रभू श्रीरामांविषयी सच्ची भक्ती असेल म्हणून ते अश्रू आले असतील. चला, आपण तसं त्या विषयाला आपण वेगळं ठेवूयात. पण माझा प्रश्न आहे त्या अशा व्यक्तींना ज्यांनी या अश्रूंचं देखील भांडवल केलं. बरं, अश्रू तिसऱ्याचेच, भांडवल करणारे चौथे. कालचंच मला वाटतं, कालचं की आजचं, त्या शीतल म्हात्रेंचं एक ट्विट आहे. आता शीतल म्हात्रेंचा परिचय मला विचारू नका, कारण शीतल म्हात्रेंचं नाव काढलं तर कमेंट्स मध्ये कसल्या कसल्या कमेंट्स येतात मला देखील चांगलं माहितीये. त्यामुळे शीतल म्हात्रेंचा मी परिचय देत बसणार नाही. पण ह्या कोणी शिंदेच्या ज्या कोणी प्रवक्त्या आहेत, यांनी काय ट्विट केलंय की ज्यांना यांच्या अश्रूमध्ये राजकारण दिसतं किंवा अश्रूंच्या भावना कळत नाहीत, त्या औरंग्याच्या औलादी. आता एखाद्याला औरंग्याची औलाद म्हणण्याचं सर्टिफिकेट द्यायचं कॉन्ट्रॅक्ट पण तुम्हाला दिलं की काय, असाच प्रश्न पडतो. कारण भारतीय जनता पक्षाकडे देशद्रोही आणि देशप्रेमी ठरवण्याचं कॉन्ट्रॅक्ट आहे. यांना औरंग्याच्या औलादी कोण हे ठरवण्याचं कॉन्ट्रॅक्ट दिलेलं आहे बहुतेक. पण दुसऱ्याला औरंग्याच्या औलादी म्हणत असताना आपलं कर्तृत्व, आपली कर्म, ज्या कोणाला छत्रपतींनी त्या रायगडावरून टकमक टोकावरून जे फेकून दिलं असेल ना खाली, ज्या नराधमांना असेल, ज्या गद्दारांना असेल, कारण स्वराज्याशी गद्दारी करणाऱ्यांना, नराधमांना रायगडाचं टकमक टोक नाही तर हत्तीचा पाय याच शिक्षा होत्या. छत्रपतींनी ज्यांना खाली फेकून दिलंय ना, त्याच्याही पुढे 2 पावलं पुढे जाऊन असली कर्म ह्या महाराष्ट्रातल्या गद्दारांनी केलेली आहेत. त्यामुळे औरंग्याच्या औलादी म्हणायचा अधिकार हा आपल्याकडे, नैतिक अधिकार हा आपल्याकडे तरी आहे का, याचा देखील विचार केलेला बरा. आणि तुम्ही मुळात
त्या अश्रूंचं राजकारण आणि अश्रू ह्या भावनिक विषयावर तुम्ही तरी बोलू नयेत. कारण खऱ्या अर्थाने अश्रू आणि तुमचा दुरान्वय कुठेही संबंध नाही, कुठेही संबंध नाही. हे भावनिक विषय आहेत. ज्या माणसांकडे हृदय नावाची गोष्ट असते ना, त्यांनी अश्रूंवर बोलावं, तुम्ही बोलू नयेत. कारण तुमच्यासारख्या, कारण ज्या माणसांनी तुम्हाला मोठं केलं, ज्या घराने तुम्हाला मोठं केलं, ज्या घराण्याने तुम्हाला मोठं केलं, तुम्हाला राजकारणात इथपर्यंत आणून ठेवलं, त्याच्यावर देखील तुम्ही ज्या पातळीमध्ये बोलत आहात ते पाहता तुमच्याकडे हा भाग नाही, हृदयाचा भाग नाही तुमच्याकडे. त्यामुळे तुम्ही तरी या विषयांवर बोलू नये. आणि त्या काळात गद्दार पदासाठी पैशासाठी जायचे, आजच्या काळातले गद्दारही तेच कामं करतात. त्यामुळे त्या टकमक टोकावरून जे खाली फेकलेत त्यांची तुमची बरोबरी तुम्ही एकाच रांगेतले, आमच्या नजरेत तुम्ही एकाच रांगेतले. तर राहिला विषय ज्ञानदाचा, तर ज्ञानदाविषयी ज्यांना ज्यांच्या भावना व्यक्त करायच्या ते करतायत. ज्याचं उत्तर ज्ञानदाला द्यायचं ते ज्ञानदाला देऊ द्यात. तुम्ही ज्ञानदाचे प्रवक्ते नाही आहात. ज्ञानदा त्या एबीपी माझाची प्रतिनिधी आहे. तिच्या मनात जर आलं तर ती त्याचं जाहीर उत्तर देईल. तिला काय वाटतं, तिने काय विचार करून तिचे अश्रू आले हे ज्ञानदा स्वतः सांगेल. तुम्ही तिचं ते प्रवक्तेपद घेऊ नका, एवढंच मला वाटतं. आणि अश्रू मुळात आहेत ना, खऱ्या अर्थाने सांगायचं झालं तर ज्यांनी प्रभू श्रीरामांना पंतप्रधान आवास योजनेतून घर मिळालंय, बघा बरं या अंधभक्तांची बुद्धी कुठपर्यंत पोचते. म्हणजे आमचं प्रश्नचिन्ह ज्ञानदावर नसून, ज्ञानाच्या अश्रूंवर नसून त्या अशा अंधभक्तांच्या बुद्धीवर आहे की जे म्हणतायत प्रभू श्रीरामांना पंतप्रधान आवास योजनेतून घर मिळालेलं आहे. म्हणजे इतक्या खालच्या थराला जाऊन आता अंधभक्त विचार करू लागले. आम्ही उगाच अंधभक्त म्हणत नाही. ते एक पोस्टर व्हायरल होत होतं आणि ते खरं आहे बरं. ते पोस्टर प्रभू श्रीराम अगदी लहान बाळाच्या स्वरूपात दाखवलेत, देशाचे पंतप्रधान मोठ्या आकारात दाखवलेत आणि पंतप्रधानांचं बोर्ड धरून प्रभू श्रीराम मंदिराकडे चाललेत. म्हणजे इथे देवाला मंदिरात बसवणारे देखील हे, म्हणजे ज्याला देवाला जे मंदिरात बसवतायत त्यांच्या देवापेक्षा मोठं दैवत्व असेल. हे नेमकं आपण करतोय काय? आपण या देशामध्ये एक कुठलं वातावरण घेऊ इच्छितोय. महाराष्ट्राचे आराध्य दैवत, उभ्या हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवरायांच्या त्या आवेशात, त्या आविर्भावात मोदींचे फोटो व्हायरल होत आहेत सध्या. म्हणजे मला समजत नाही, हे आता असं वातावरण आहे. आता तरी कुठेतरी औषधाला आम्ही विरोधी पक्ष आहोत म्हणून, भविष्यात जेव्हा औषधाला देखील विरोधी पक्ष राहणार नाही त्यावेळेस देशभर कसला नंगानाच होईल याची विचार करा. त्याची कल्पना देखील करवत नाही. हे अशा प्रकारचं घाणेरडं वातावरण सध्या देशामध्ये आहे. तुम्हाला आणखी काही गोष्टी सांगतो. चला, अश्रूंचं काय ते काळवेळ ठरवेल. जेव्हा गोष्टी हृदयाला भेटतात तेव्हा अश्रू येतात, हे स्वाभाविक आहे. ज्ञानदाच्या अश्रूंवर मला तरी काही क्वेश्चन मार्क नाहीये. फक्त होय, ती वेळ तेव्हा पण यायला हवी होती ज्यावेळेस त्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या. मणिपूरची असेल, मी 2च उदाहरणं दिली, साधी 2 उदाहरणं दिली, त्यापेक्षा जास्त नाही. महाराष्ट्रातली उदाहरणं तर मी दिली देखील नाहीयेत. पण त्याही वेळेत ते अश्रू आले असते, त्या भगिनींविषयी जर आपण थोडीशी आपुलकी दाखवली असती तर महाराष्ट्राला आणखी थोडं बरं वाटलं असतं. पण माझ्या मनात तसे काही प्रश्नचिन्ह येत नाही त्यांच्या अश्रूंवर. पण आता आपण ठरवा आपल्या हृदयाला नेमकं काय भिडतंय. कारण शेवटी बघा, हृदयाला जे भिडतं तेव्हाच अश्रू येतात. मग आता आपण काही सिलेक्टिव्ह गोष्टींवरच आपलं हृदय भिडतंय का, असा देखील एक प्रश्न तयार होऊ शकतो. म्हणजे जे भावनिक विषय, धर्माचे विषय, त्यावरच आपल्याला आपलं हृदय भिडतंय आणि आपल्या डोळ्यातून अश्रू येत आहेत. पण देशातल्या इतर प्रश्नांवर आपण जराही हुनाचूक काहीच आपलं अक्षर काढत नाही आहोत. या गोष्टींकडे देखील मला तुमचं लक्ष वेधायचंय. म्हणजे आता आपल्या हृदयाची ती कॅपॅसिटी आता कमी कमी होत चाललीये. आता आपण भावनिक होतच नाही. ते काय म्हणतात, एकेकाळी मी ऐकलं होतं, पूर्वीच्या काळी आंदोलनं व्हायची, पूर्वीच्या काळी लढे दिले जायचे, रस्त्यावर उतरून संघर्ष केला जायचा. आता ना आंदोलनं होत, काहीच नाही. आता जो जे मिळतंय, माझ्या ताटात जे मिळतंय तेवढं बस, बाकी ज्याला जे करायचं तो करेल. अरे देशाचं कुणाला पडलंय, माझ्या 4 भिंतीत सगळं व्यवस्थित चाललंय ना, बस तेवढं खूप झालं माझ्यासाठी. हे सध्या असा हा घाणेरडा काळ चालू आहे. सध्या तरी देशभर मी भला आणि माझं घर भलं असंच वातावरण मला दिसतंय. जोपर्यंत ही हुकुमशाही तुमच्या उंबऱ्यापर्यंत पोहोचणार नाही तोपर्यंत तुम्हाला जाग येणार नाही. आणि ज्यावेळेस ही हुकुमशाही त्या उंबऱ्यातून, तुमच्या घराच्या उंबऱ्यातून तुमच्या घरामध्ये प्रवेश करेल त्यावेळेस मात्र तुमच्याकडे वेळच नसणार या हुकुमशाहीशी लढण्यासाठी. असं वातावरण सध्या देशभर आहे. विचार करा ह्या सगळ्या गोष्टींचा. मुळात विचार करा, आमंत्रण ह्या विषयावरून राजकारण करण्याची काय गरज होती. आमंत्रण ह्या विषयावरून भारतीय जनता पक्षाने बरोबर आपल्या आवडीच्या व्यक्तींना आमंत्रण पाठवली आणि याच्यात देखील राजकारण केलं. मुळात भारतीय जनता पक्षाने आमंत्रणांवर नियंत्रण का घेतलं, हा एक सगळ्यात मोठा प्रश्न आहे. तुमचा हक्क काय?
तुमचं कर्तृत्व काय राम मंदिराच्या योगदानामध्ये? मुळात राम मंदिराचा पेच खऱ्या अर्थाने जर कोणी सोडवला असेल तर तो माननीय सुप्रीम कोर्टाने सोडवलाय. सुप्रीम कोर्टाने मंदिर समितीला काही निर्देश दिले, त्याचबरोबर मस्जिदीलाही जागा दिली. अशा प्रकारे एक बॅलन्स भूमिका घेऊन सुप्रीम कोर्टाने हा वाद सोडवला. कारण हा आस्थेचा, हा जिव्हाळ्याचा आणि हा धर्माचा विषय आहे. त्यामुळे माननीय सुप्रीम कोर्टाने बरोबर निर्देश दिले आणि राम मंदिराचं उद्घाटन किंवा राम मंदिराचं निर्माण त्या सगळ्या निर्देशाप्रमाणेच चालू आहे. भारतीय जनता पक्षाचा याच्यात काडी मात्र कशाचाही संबंध नाही, काहीही योगदान नाही. मग आमंत्रणांवर नियंत्रण मिळवण्याचा कारभार भारतीय जनता पक्ष देशभरात का करतोय? अशा प्रकारचं वातावरण करतोय जणू काही रामलल्लांना हे हाताला बोट धरून, त्यांच्या हाताचं बोट धरून ते मंदिरात बसवत आहेत. म्हणजे भारतीय जनता पक्ष हे सगळं करतोय. अशा प्रकारचं एक देशभर वातावरण या निमित्ताने ते तयार करत आहे. तुम्ही पहा ना, मी तुम्हाला मागेही सांगितलं, भारतीय जनता पक्ष अगदी 5 वर्ष काहीच करत नाही, पण बरोबर 5व्या वर्षाच्या शेवटामध्ये, म्हणजे ज्यावेळेस निवडणुका तोंडावर असतात, अगदी 1 ते 2 महिन्यांचा काळ असतो, त्या काळामध्ये अशा प्रकारचं राजकारण करतं. त्यावेळेस अण्णांचं आंदोलन, मग उरी, पुलवामा, बालाकोट सगळं 2014च्या वेळेस, आणि आता राम मंदिर. मी तुम्हाला मागेही म्हटलं होतं राम मंदिराचं उद्घाटन बरोबर जानेवारी किंवा फेब्रुवारीच्या आसपास होईल. कारण उद्घाटनाच्या आधीचे 2 महिने आणि उद्घाटनाच्या नंतरचे 2 महिने पूर्ण वापरून घेता येतात. अशा प्रकारचं एक पोलरायझेशन करता येतं, जेणेकरून तुम्ही 5 वर्षात काय घडलंय हे काहीच पाहणार नाहीत. आपल्या डोळ्यासमोर काय असतं, काल काय घडलंय. कारण काल नेमकं जे घडतं त्याच्यावर तुमचं उद्याचं मत अवलंबून असतं. आपण भारतीय फार हळवे आहोत. आपण ह्या गोष्टी कधी शिकणार मला माहिती नाही. कारण उभ्या कोरोना काळामध्ये, कारण ह्या निवडणुकांना संदर्भ असला पाहिजे कोरोना काळाचा. कोरोना काळामध्ये उभ्या देशभर जी आपली वाताहत झाली ती आपण कदाचित विसरला असाल. विशेषतः उत्तर प्रदेशामध्ये अगदी गंगेच्या पाण्याचा स्तर, त्या स्वच्छतेचा स्तर खाली गेला होता. इतक्या डेड बॉडीज त्या गंगेत तरंगल्या होत्या. म्हणजे तुम्ही विचार करा ना, तुम्ही महागाई बघणार ना, तुम्ही शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे बघणार ना, तुम्ही तरुणांच्या बेरोजगारीकडे बघणार, कशाकडेही बघणार नाही. खाली गेलेला रुपयांचा निचांकी स्तर, देशाची अर्थव्यवस्था, देशाचा जीडीपी, देशाचा ह्युमन डेव्हलपमेंट, कशाकडेही तुम्ही पाहणार नाहीत. तुम्हाला फक्त दिसणार ती हवा दिसणार राम मंदिराची. आणि याही वेळेस अबकी बार मोदी सरकार म्हणून आपण ठोकून येणार. आणि बरोबर बघा, मी तुम्हाला सांगतो, आज 2024 ही शेवटची निवडणूक. याच्यानंतर भविष्यात निवडणुका होतील की नाही हे पण माहिती नाही. कारण गेल्या 5 वर्षामध्ये आतापर्यंतच्या स्वातंत्र्योत्तर कालखंडामध्ये इतक्या घाणेरड्या प्रकारे विरोधकांना दाबण्याचं काम आपण एवढ्या काळात कधी बघितलं नव्हतं, ते आत्ता पाहिलंय. मग पुढची 5 वर्ष विचार करा. औषधाला देखील आमच्यासारखी माणसं सापडणार नाहीत. कुठे संपवली जातील आम्हाला माहिती नाही, पाताळामध्ये गाडली जातील. आणि तुम्हाला देखील काय फरक पडतो? तुम्हालाही काहीच फरक पडणार नाही. ही माणसं असो काय किंवा नसो काय, आपलं घर भलं आणि आम्ही भलं. बघा, शेवटी ते अण्णा हजारेंचं आंदोलन देशाचं काय नुकसान करून गेलं हे कदाचित तुम्हाला किती कळतंय मला माहित नाही, पण अण्णा हजारेंनी या देशाचं सार्वभौमत्व गमावलं त्या एका आंदोलनामध्ये. आज अण्णा कुठे झोपलेत खबर नाही, काहीच माहित नाही. ते लोकपाल, जनपाल कुठल्या पालीमध्ये जाऊन बसलं आपल्याला माहित नाही. पण आज अण्णा हजारेंच्या आंदोलनामुळे देशाची लोकशाही संपली, देशाचं सार्वभौमत्व संपलं, देशाचं संविधान संपलं, देशाचं सारं संपलं. देश हुकुमशाहीच्या दिशेने चाललाय. 14 पासून ते 19 पर्यंत आणि 19 पासून 23 पर्यंत देशामध्ये काय कामगिरी झाली मला माहित नाही. कुठे प्रश्न विचारतोय आपण, आणि प्रश्न विचारलेले जिवंत ठेवले जात आहेत का, हा देखील एक प्रश्न स्वतःच्या मनाला करा. बघा, शेवटी विकासाला विरोध नाही. आम्ही जे बोलतोय हा आमचा विरोध कुठल्याही विकासाला नाही. त्या विकासाच्या नावाखाली जो भस्मासूर तयार केला जातोय, विकास असा एक भासवला जातोय. मुळात विकासाला विरोध नाही, तर विकास करणाऱ्यांपासून आम्हाला भीती वाटते. या विकासाची भीती नाही, विकास करणाऱ्यांची भीती वाटते. कारण विकासाच्या नावाखाली उभा देश विकला जातोय. या गोष्टींकडे तुम्ही ध्यान द्या. प्रभू श्रीरामांचं मंदिर अयोध्येत झालंच पाहिजे, तो आपल्या आस्थेचा, जिव्हाळ्याचा विषय. पण त्या प्रभू श्रीरामांच्या मंदिराचं देखील, कारण हा जन्मोत्सव, हा जो सोहळा आहे, हा मंदिर निर्माण जो सोहळा आहे, याचा उद्घाटनाचा सोहळा आहे, हा खरंच सोहळा प्रभू श्रीरामांच्या मंदिराचा चाललाय की भारतीय जनता पक्षाची 2024च्या निवडणुकांची ती बिगुल वाजवण्यासाठी हा सोहळा केला जातोय? याच्याकडे मात्र तुम्ही ध्यान द्या. कुणाच्या तरी निवडणुकांच्या अजेंड्यांची बिगुल वाजवण्यासाठी आपण प्रभू श्रीरामांचा वापर होऊ देणार का, याचा देखील आपण विचार केला पाहिजे. शेवटी मंदिर हा आस्थेचा विषय, पण शेवटी ताटामध्ये काय परोसलं जातं, थाळीमध्ये आपल्या काय मिळतं, हे देखील तितकंच महत्वाचं. त्या बाबतीत आपण काय विचार करतोय याचा विचार करणं गरजेचं आहे. इतक्यात तुमची रजा घेतो, तुर्तास इथेच थांबतो. ज्ञानदाच्या अश्रूंना कुठेही प्रश्नचिन्ह नाही, पण ज्ञानदाच्या अश्रूंचं राजकारण करणाऱ्यांवर मात्र आमचं प्रश्नचिन्ह नक्कीच असेल. तुर्तास जय महाराष्ट्र. काळजी घ्या शिवसैनिक.